लागतो कामाला, लागतो कामाला. आधी डोळे उघड मग केस विंचर. हा बघ कसा लावून इकडे. मेलोड, सगळे पुरावे आपल्या समोर आहेत. ऑर्डर ऑर्डर. खऱ्या आयुष्यामध्ये कधी केस लढला नाहीस आणि स्वप्नात कसली केस लढवतोयस? उठ उठ उठ. काय बोल म्हणजे काही नाही. पंचा घे आणि आंघोळ जा लवकर. घावन संपले का रे सगळे? मस्त झाले होते ना? कुठे? नाही नाही पिंट्या, तू आरामात उठ आणि आता जेवणाचंच बघ. असं नाही, मला पाहिजे नाश्ता. तुम्हाला का सगळे मिळून त्रास देता? पिंट्या रे सावकाश. सगळं आवरल्याशिवाय आदित्यला उठवायचं नाहीये. हा ओके ओके. हे बघा, मी ना त्याची बॅग भरतो आज. मी त्याचे कपडे इस्त्री करतो कडक. मी त्याच्या डब्याचं बघतो. पण एकटा नको. पिंट्या, पोळ्या करायला मदत कर बघू. चल उठ उठ उठ. ज्या कंपनीचा आदित्य मालक आहे त्याच कंपनीत आता तो नोकरी सुरू करतोय आणि त्याला कल्पना सुद्धा नाही उद्या त्याच कंपनीच्या मालकाच्या खुर्चीवर तो बसणार आहे. त्या दिवशी ढोल ताशे घेऊन त्याला सोडायला जाणार मी ऑफिस मध्ये. पिंट्या हळू. अरे आदित्य जागा होईल. अरे आमचं ठीक आहे, पण आप्पांचं काय? त्यांना आठवत असतील का या सूचना? आदित्य, सगळ्यांना वाटू लागले की मी म्हातारा झालोय आणि सगळं विसरू लागलो. पण बेटा, काहीही झालं तरी मी तुझा महत्वाचा दिवस विसरणं कधीही शक्य नाही. आदित्य कश्यप, जवान, उठ के खड़े हो जाओ. मिशन का टाइम आ चुका है. आदित्य, अरे उठ, महत्वाचा दिवस आहे. हा, हात पुढे कर. काय? माझे बेस्ट विशेस तुझ्यासोबत ठेव. तुझं काम नक्की होईल. मेकॅनिक? तुझ्यासारख्या भिकारड्या मेकॅनिकलशी बोलायला ना आपण माणसं ठेवली आहेत पैसे देऊन. भाषा सांभाळून वापरा. तुमच्या मुलीशी मी असा वागू शकलो असतो, पण काही बोललो नाही. अगं हल्ली किटीला मजाच येत नाही. हो खरंच सांगते अगं मी. एक सेकंड ना जरा. हे असे जुनाट मिडल क्लास आणि भिकारडे कप्स माझ्या घरात नकोय. ब्रँडेड क्रोकरी आहे ना आपल्या घरात. मग जा नवीन चहा घेऊन ये जा. These servants, I tell you. अगं नाही, आय एम टेलिंग यू. अगं सगळ्या ब्रँडेड वस्तू आहेत घरात. क्रोकरी सुद्धा आहे, लेनॉक्स आहे, कोरेल आहे. दी सर्वंट्स डोंट अंडरस्टँड स्टेटस एट ऑल. काय? आर यू सिरियस? तिच्या मुलाचं लग्न ठरलं? ओ माय गॉड, मला वाटलं होतं की लग्न ठरणारच नाही की काय. हा म्हणजे जॉईंट फॅमिली, सो मिडल क्लास. कम ऑन. हॅलो हॅलो, ऐक, मी तुला परत फोन करते. शशीला ना आमच्या जिम मध्ये जायचंय, त्याला काय हवं नको ते बघते. ऑल राईट, बाय. काय तुझं मध्ये मध्ये? अरे मध्ये मध्ये काय? सईच्या फोनवर बघ कोणाचा मेसेज आलाय ते. काय झालं मला नीट सांगशील का? अगं त्या मेकॅनिकच्या नंबरवरनं गुड मॉर्निंगचा मेसेज आलाय. मेकॅनिक? हा तोच मुलगा आहे, तो झिरो, ज्यांनी गाडी रिपेअर करायच्या नावाखाली आपल्याला त्रास दिला आणि आता माझ्या मुलीला नादाला लावतो.
त्याला तर ना मी त्याच्यात एकदम रिलॅक्स, इट्स ओके. तू एवढा त्रास करून घेऊ नको शशी. अरे ही आपली मुलगी आहे, ही या अशा फडतूस मुलाच्या बरोबर जाणारच नाही. शेवटी तिचा सुद्धा स्वतःचा काही स्टँडर्ड आहे का नाही. आपण लवकरात लवकर तिचं लग्न लावून देणार आहोत की नाही. पण यु नो व्हॉट, माझ्या किटीमधल्या सगळ्या मैत्रिणींच्या मुलामुलींची लग्न ठरली आहेत. मला मागे नाही पडायचंय. हा, ते ठीक आहे ग, या मेसेजचा जाब नको का विचाराल तिला. अरे एवढे पैसे खर्च करतो आपण तिच्यासाठी, जगातली प्रत्येक गोष्ट तिला आणून देतो, तरी ही मुलगी आपल्याशी अशी का वागते. इट्स ओके. तू नको एवढं टेन्शन घेऊस. यू रिलॅक्स. मी तुला प्रॉमिस करते, हिच्या आयुष्यात जे काही होईल ना ते आपल्या स्टँडर्डच्या हिशोबानेच होईल. ओके. असा चहा पिण्यात वेगळीच मज्जा आहे नाही. आणि भुरकीमध्ये चहा प्यायला ना की चव लागते. आणि आलं बिलं असलं ना की बहार. अरे हे कर आपली पोळी. काय रे पिंट्या, एक काम धड जमत नाही याला. आता मला नाही जमत, त्याला काय करू मी. जमत नाही म्हणजे काय? हा, काय आहे, चांगलं काम केलं की अंगावरती पडेल म्हणून धड करायचं नाही. मग पुढच्या वेळेस सांगेल कोण कशाला काम करायला, हे बरं आहे तुझं. असं असं काही नाही आहे. असं नाही मग कसं आहे. जाऊ दे रे दादा. अरे जाऊ दे काय, एक पोळी लाटता येत नाही याला, 8-8 10 पोळ्या हादरतो बरा. आता मला नाही जमत काही काही काम. त्याला मी काय करू. मला गाडी रिपेअर करता येते, मला कुठलंही यंत्र नीट करता येतं, दुरुस्त करता येतं. आता पोळ्या करणं हे काय माझं काम आहे का. जमायला पाहिजे. हे बघ, ह्या घरातल्या प्रत्येकाला प्रत्येक काम यायलाच पाहिजे. का यायला हवं. सगळ्यांना सगळं का यायला हवं. याकरता घरात एक बाई माणूस पाहिजे. बाईशिवाय घराला शोभा नाही. स्वयंपाकघराला तर नाहीच नाही. अरे काय काय आणि किती किती करायचं. दूध आणायचं, ते तापवायचं, ते उतू आणायची काळजी घ्यायची, चहा करा, नाश्ता करा, भाज्या आणायच्या, त्या धुवायच्या, त्या चिरायच्या, त्या निवडायच्या. आज काय करायचं, उद्या काय करायचं, आज काय करायचं, उद्या काय करायचं, एवढंच. शिवाय कपडे धुवायचे, वाळत टाकायचे, काय काय किती किती करायचं. पिंट्या, काय पिंट्या काय. अरे साधे उचवलं तरी आपणच शिवा. कुठे कुठे किती काय काय बरोबरी करायची बाईची. पिंट्या शांत हो. नाही नाही म्हणजे काय काय हवंय काय तुला. तुला काय तर घरामध्ये मोलकरीण आणायचे. तसं असतं ना तर सगळ्या श्रीमंतांनी मोलकरणीच ठेवल्या असत्या घरी, लग्न कशाला केली असती. घरातली बाई ही मोलकरीण नसते, घरातली लक्ष्मी असते. पिंट्या, काय बास का. हा, खरं खरं बोललं की लागतं का. काय काय थांब एक मिनिट. म्हणजे काय म्हणायचं काय तुला. तुला आता ह्या वयामध्ये लग्न करायचं. ज्या वयात करायचं होतं त्या वयात कुठे करू दिलंस. मला काय कोणालाच करू दिलं नाही. तुझं वहिनीशी पटलं नाही म्हणून दुसरं बाई माणूसच घरात येऊ दिलं नाही. काय म्हणायचं तुला. दादा सुखाच्या आडालं, सुखाच्या आडालं तुझ्या. पिंट्या आता गप्प बस. दादा तुला पाणी हवंय. नाही काय नको मला. अरे तुमची बडबड बंद करा आणि मी काय सांगतोय ते ऐका. प्रत्येक घरात बाई माणूस हवंच. बाई माणूस असल्याशिवाय घराला घर पण येत नाही. काय रे, काय झालं. तुझ्या लग्नाचा विषय चालला होता. घरची कामं झेपत नाहीत आता आम्हाला. अच्छा एवढंच होय. मग ते मी करतो, तुम्ही कशाला काळजी करताय. बघितलंस, हा तुझा असा स्वभाव. धावून धावून सगळ्यांना मदतीला जातोस. अरे पण तुझे 2 हात तरी कुठे कुठे पुरे पडणार आहेत. आता लवकरच 2 ते 4 व्हायला हवेत. तुझी नोकरी सुरू होते.
तुझ्या लग्नाच्या मागे लागायला हवा आता. अरे नोकरी सुरू होतीये ना, आतापासून लग्नाची घाई कशाला? नाही घाई कशी नको. काय या सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी व्हायला हव्यात, नाही तर चिडचिड होते. काय पिंट्या? ठीक आहे, तुम्ही म्हणताय तसं करू. तुम्ही म्हणाल त्या मुलीशी मी लग्न करायला तयार आहे. हा, माझी फक्त एक अट आहे, तिचं तुमच्या सगळ्यांशी जुळायला हवं आणि तिने इथे ह्या एकत्र कुटुंबात राहायला हवं. पण आमच्या देखील सुनेकडून काही अपेक्षा आहेत. मुलगी सालच हवी. मोठ्यांचा आदर ठेवून मानापमान समजणारी हवी. तू या घरात चाललायस? तिकडे जाऊ नकोस हं. तिकडे एक डेंजर आजोबा राहतात. आम्ही कसे बसे सटकलोय ते तुला वेड करून सोडतील. नाही बाकी काही नसलं तर सुगरण मात्र हवी. हा कॉफी तयारच होत नाही यार. न सांगता मनातलं ओळखणारी हवी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काटकसरी हवी बाबा. आमच्या सगळ्यांकडे बघू शकेल अशी हवी. किती पैसे होतील? 20,000 होतील. 25,000 घे, पण आजच्या आज गाडी रिपेअर करून द्या. बाप रे, एवढे सगळे गुण असलेली एक मुलगी कुठे मिळणार? का असेलच की कोणीतरी. हे बघ, ह्या घरात मुलगी येणार म्हणजे ती तावून सुलाखून यायला हवी. काय रे? आहे का कोणी मुलगी मनात आहे तुझ्या कोणी? नाही ते अरे मला ऑफिसला जायचंय. का महत्वाचा दिवस कसा विसरली? तर झोपली अजून. आदित्यच्या जॉबचा फर्स्ट डे आज. नाही ना जाणार होती ना, निघाली का पाहिजे. मोबाईल कुठे? मोबाईल कुठे गेला? एवढं काय ते फोन मध्ये? आणि मी म्हणते सकाळी सकाळी कशाला हवाय ग हातात फोन? काम आहे. कसलं काम? कोणाचं काम? मेकॅनिकचं? कोण मेकॅनिक? नयनाला फोन करायचा आहे मला. म्हणजे मेकॅनिकचं काम नाहीये? मग त्याचा मेसेज का आलाय तुला? अरे कोण मेकॅनिक आणि मला का मेसेज करेल तू? काय से आता आपली मैत्री झाली आहे ना, मग अजूनही मी तुझ्यासाठी मेकॅनिकच आहे. हे असं काय नाव सेव्ह केलंस? तुझ्याशी ओळख जशी झाली त्या आठवणीसाठी हे नाव. अच्छा, नाही मग बरोबर आहे. मग माझ्या फोन मध्ये सुद्धा तुझं नाव मारकुटी म्हैस म्हणून सेव्ह करतो. एक मिनिट. म्हैस कशी मारते दाखवू? मेकॅनिक म्हणजे कोण हे यांना कळलं तर वांदे होतील. डॅडू, तू का बरं माझ्या फोनला हात लावतोस? मला नयनाला कॉल करायचा आहे. मग आमच्या समोरूनच कर. अरे ही काय जबरदस्ती आहे सकाळी सकाळी? एवढा कसला संशय? बेटू कर ना इथूनच, म्हणजे आमचं टेन्शन जाईल. हॅलो सई. अगं मी आज इतकी खुश आहे ना, म्हटलं काय सांगू. नाही ना, ऐक ना मी काय म्हणतेय. अगं आधींना भेटायला जाणार आहे मी, ते गेटवर सरप्राईज द्यायला. नाही ना गं, ऐकून घे ना माझं ऐकतच नाहीस तू. तू किती बोलतेस. ओके मी नाही बोलत. बरं पण तू येतेस ना? हो पण ना मला यायला थोडासा उशीर होतोय. सो तू मात्र वेळेवर पोच, म्हणजे आज तू महत्वाची आहेस. हो की नाही? सई सई तू ना, तू खूप स्वीट आहेस यार. आणि तू नेहमी माझ्या प्रेमासाठी इतकं करत असतेस. माझं प्रेम आहेच आहे तुझ्यावर. पोचा तिकडे वेळेत. बाय बाय. तुला कुठेही जायची गरज नाहीये. त्या मिडल क्लास नयनाला हवं तिथे जाऊ दे, तू जायचं नाहीस. चल दूध प्यायला. नकोय मला. चालणार नाही. अगं किती मागे मागे करायला लावशील तू? तुझं एकदा लग्न झालं की कोण करणार आहे सगळं? नवरा. तसंच बघेन मी. बस.
दादा मामा, अरे खूप महाग वाटते रे पेन. दादा, हे तेच पेन आहे ना जे तू जाता येता काचेतून बघायचास पण कधी घेतलं नाहीस. कॉलेज पासूनच प्रेम आहे त्याचं या पेनावर, पण परवडलं नाही कधी. मामा अरे मग आज कशाला घेतलंस? आणि तसंही आता ऑफिसमध्ये कुठं पेनाची गरज असते, सगळं कॉम्प्युटरवर तर होतं. अरे हो, पण मस्टरवरती सही करायला वापरशील. उद्या तुझ्या नावाने लेटर हेड येईल, चेकबुक येईल, त्याच्यावरती सही करायला वापर. काय माझी इच्छा होती हे पेन विकत घ्यायची, पण तेव्हा जमलं नाही. तर तुझ्या निमित्ताने ही इच्छा पूर्ण केली, एवढंच. नमस्कार करतो. ऑल द बेस्ट. हो हो. आयुष्यमान पिंट्या मामा, पिंट्या अरे मामा. अरे अरे मला काय, हे घे, आज मी तुला ऑफिसमध्ये सोडायला येणार आहे गाडी घेऊन. हा चल, गाडी तयार आहे बाहेर. हा आदित्य, हो मामा. काही नाही, आज तुझ्या नव्या आयुष्याची सुरुवात होतीये. तू जे काही करशील ते मनापासून करशील, जीव लावून करशील याची खात्री आहे मला. तुला पैसा मिळेल, संपत्ती मिळेल, हुद्दा मिळेल, पण आपण कुठून आलो आहोत, आपली मुळं काय आहेत हे विसरू नकोस. तेच तुला जमिनीवरती घट्ट उभं राहायला मदत करतील. हॅलो, हाय आदी, निघालात तुम्ही? सई आहे का तुझ्या बरोबर? नाही. ओ, तरी किती वेळात पोचाल साधारण? 15 मिनिटात पोहोचेल मी ऑफिसात. हा, का? अरे बापरे. हॅलो, माझ्यासाठी एवढा महत्वाचा दिवस आहे, मी घरी घोरत पडली. ही अशी शिकली सवरलेली अशी नोकरीला जाणारी माणसं बघितली ना की माझं मन असं भरून येतं. का रे? माझंही असं एक स्वप्न होतं, असं असं बॅग घ्यायची आणि ऑफिसला जायचं. नाही पण तेवढं डोकंच नाही तेव्हा ना. पिंट्या मामा, अरे आता तुला जेवढं मशीन्स मधलं कळतं तेवढं मला कुठं कळतं? ते काही नाही रे, त्याचं एवढं काही नाही, पण तुझं कसं सगळंच जमतं. त्यामुळे ना तुझ्याकडून सगळ्यांच्या खूप अपेक्षा आहेत. जा राजासारखा जाय ऑफिसमध्ये आणि राज्य कर सगळ्या ऑफिसवर. काय? प्रयत्न करतो. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. काय रे? ही मुलगी बघ, ही गाडी रिपेअरिंगच्या वेळी केवढा त्रास दिला ताईने. पैशावरनं कटकट केली होती. एकदा दिले काय, पैसे काढून घेतले काय नंतर? किती पैसे होतील? 20,000 होतील. 25,000 घे, पण आजच्या आज गाडी रिपेअर करून द्या. मिळणार नाही, 2-3 दिवस लागतील. मला ताबडतोब माझ्या डॅडने दिलेले पैसे परत हवेत. मी गाडी दिली, आपला व्यवहार संपला.